सर्वांना नमस्कार। आज आपण हळद या पिकाबद्दल जे आमच्या जिल्ह्यातले माझ्या जिल्ह्यातले वसमत तालुका इथे जे हळद संशोधन केंद्र आहे त्या केंद्राचे तंत्र अधिकारी देशमुख साहेब, आपल्या प्रतिष्ठानचे सोनी साहेब, फुके सर आणि तालुक्यातील सर्व हळद उत्पादक शेतकरी बांधव, सुरुवातीपासून आपण हे सगळं ऐकत असताना प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आपण हळदीचं पिकाचं उत्पन्न घेतोय किंवा हळदीखाली क्षेत्र आहे। मग त्या पाठोपाठ त्याच्या आजूबाजूचे जे जिल्हे आहेत आणि मग त्याला लागून असलेला आपला तालुका। तर या आपल्या तालुक्यामध्ये मागच्या 2-3 वर्षापासून हळदी खालचं जे पिकाचं क्षेत्र आहे हे सातत्यानं वाढत चाललंय। मागच्या वर्षी जवळपास 1200-1300 हेक्टरवरती होतं आणि कदाचित यावेळेस त्याच्यामध्ये 200-400 हेक्टरची वाढ होऊन 1700-1800 हेक्टरवरती जाईल एक असा विभागाचा अंदाज आहे। आणि सतत या पिकाकडे शेतकरी डायव्हर्ट होतो। जे पारंपरिक पीक आहे आपले कपाशीसारखं असेल, सोयाबीन सारखं असेल, याच्यात थोडंसं उत्पादनामध्ये व्हेरिएशन किंवा अन्यता असल्यामुळं एक ॲश्युअर्ड पैशाचं पीक म्हणून जसं ऊसाकडं पाहतो तसं आपण आता हळदीकडं आपला शेतकरी बघतोय। आणि मग हे सगळं असताना आपल्याला या पिकाबद्दल पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे सुरुवातीला आपल्याला जमिनीची मशागत कशी असावी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घेतलेल्या वेगवेगळ्या व्हरायट्या आहेत, त्या व्हरायट्या आपल्या जमिनीसाठी कुठली उपयुक्त आहे, आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, त्यासाठी लागणारे मग वेगवेगळे खतं आहेत, त्याच्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर किडीचं आणि रोगाचं व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर मग तुमचं पुढे हार्वेस्टिंगचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे इत्थंभूत माहिती जी आहे हे साहेबांनी आपल्याला दिली। तर याच्यामध्ये जसं आता अल्निनोचा यावेळेस इफेक्ट आहे आणि सरांनी ज्या किडीबद्दल आपण त्याला व्हाईट ग्रब म्हणतो किंवा हुमणी जी आहे हे खरंच आपल्याला मागच्या सीझनमध्ये सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये नुसतं हळद पीक म्हणून नाही तर मग आपल्या इकडं सोयाबीन सारखं पीक असेल किंवा भाजीपाला वर्गीय पीक असतील, या पिकावरती या हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात झाली। म्हणजे मुख्यत्वे करून गेल्या वर्षी अकोला जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त या किडीनं प्रादुर्भावाखाली क्षेत्र आणलं आणि कदाचित आपल्याकडून संभाळ पेपरी किंवा हा जो भाग आहे या भागामध्ये गेल्या वर्षी आपल्या तालुक्यामध्ये हे जाणवलं। मग आता सरांनी सांगितलं की आपल्याला त्याची उपाययोजना ही नुसती रासायनिक करून उपयोग नाही, ज्याला आपण कीटकनाशक वापरून उपयोग नाही, तर साधं काय करायचं, आपल्याला लाईट ट्रॅप लावायचे आणि त्या किडीचे जे भुंगे आहेत हे भुंगे पकडून आपल्याला त्यांना नष्ट करायचे। आता हे भुंगे कधी निघणार आहेत, ज्यावेळेस सुरुवातीचा पाऊस पडतो त्यावेळेस जे कोशामधले भुंगे पावसामुळं वर निघणार आहेत आणि मग ते आपल्या लिंबासारखं झाड असेल, बाभळीसारखं झाड असेल, त्या झाडावरती संध्याकाळच्या टायमाला मिलनासाठी एकत्र येत असतात। म्हणजे मेटिंगसाठी नर मादी मेटिंग करून आणि मग मादी जवळपास एक भुंगा 70 ते 80 अंडी घालत असतो। म्हणजे एका भुंग्यापासनं जर अंडी घातली तर हुमणी अळीच्या 70 ते 80 आळ्या तयार होतात। म्हणजे आपण एक भुंगा जर पकडला तर आपण एवढ्या आळ्यांचं कंट्रोल करू शकतो। आता साधं उदाहरण, कधी निघणार आहेत, कधी दिसतील, याचं साधं आहे की ज्यावेळेस आपण जर लिंबाचं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडाचे शेंड्याचे जर पानं खाल्लेले दिसले तर समजायचं की जमिनीमधनं या भुंग्याचे किडे बाहेर आलेले आहेत। आणि रात्रीला जर आपण प्रकाशात जर पाहिले तर त्याचे जे आपले रात्रीचे प्राण्याचे डोळे कसे चमकतात तसे ते भुंगेरे आपल्याला त्या झाडावर दिसतात। म्हणून ज्यावेळेस आपल्याला हे आयडेंटिफाय झालं किंवा आपल्याला कळालं की आता हे जमिनीतनं वर आलेत किंवा या मिलनासाठी या झाडावरती एकत्र येतात, त्या पिरियडमध्ये 15-20 दिवसाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जर लाईट ट्रॅप लावले आणि हे जर असं सगळे प्रयोग केले तर सरांनी सांगितल्याप्रमाणे 70 ते 80% हे आपल्याला जैविक नियंत्रण या पद्धतीने आपल्याला संपूर्ण याच्यावरती करता येतं। मग जनरली जिथं हा इरिगेटेड एरिया आहे
म्हणजे आता आपल्याकडे जे बागायती खालची क्षेत्र जे ऊसाचा पट्टा आहे किंवा ज्या ठिकाणी आता भुईमुगासारखं पीक घेतलेलं आहे, अशा ठिकाणी याचं जास्त प्रादुर्भाव पुढे होण्याचे चान्सेस, म्हणजे कोरडवाहूमध्ये हा भुंगेरा तिथं राहणार नाही. ज्यावेळेस आपण नांगरणी वखरणी करतो त्यावेळेस ते वरती येऊन त्याचा थोडाफार नियंत्रण होते, परंतु कंटिन्यू जिथं ओल्या जमिनी आहेत अशा ठिकाणी याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होण्याचे चान्सेस आहे. तर या अनुषंगाने नुसतं हळद पीक म्हणून नाही तर इतर पिकाचं सुद्धा नियंत्रण करण्यासाठी या किडीवर आपल्याला या ट्रॅपचा वापर करून आपण याच्यावरती नियंत्रण मिळू शकतो. मग बाकीच्या ज्या हळदीच्या दृष्टीनं ज्या काही उपाययोजना आहेत, मग तुमचा करपा असेल किंवा तुमची बुरशीजन्य काही रोग असतील, कंदमाशी असेल, कंदमाशीचं एक साहेबांनी एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्याला कुठलंही रासायनिक त्याला नियंत्रण न करण्यासाठी ही आपल्याकडे जी एरंडी असते, एरंडीचं हे घेऊन त्याच्यामध्ये इष्ट टाकलं आणि त्याच्यासोबत एखादं तुमच्या हरभऱ्याची किंवा एखाद्या याचं जे आहे पेट टाकून जर आपण कालवण केलं, त्याला आंबवलं आणि तेच आपल्या शेतामध्ये जर ठेवलं तर तिथं त्या जे कंदमाशीचे पतंग आहेत ते येऊन तिथं अट्रॅक्ट होऊन त्याच्यामध्ये ते कंट्रोल होती. हे असं जर एकत्रित आपण हे साध्या आणि उत्पादन खर्च वाढवणाऱ्या गोष्टी जर आपण कमी केल्या तर आपल्याला निश्चित याच्यावरती जैविक आणि साहेबांनी जसे सांगितलं की आपल्याला जर हळदीसारखं पीक हे एक्सपोर्ट करायचं असेल तर याच्यामध्ये असलेलं जे रासायनिक अंश आहे तो आपल्याला कमी करावा लागणार. आता जसं आपल्याकडं बऱ्याच याच्यामध्ये आपण एक्सपोर्टमध्ये जातोय, केळीमध्ये जातोय, द्राक्षामध्ये जातोय, आणि जर हळदीचं पण जर एक्सपोर्ट करायचं झालं आणि मग जर एक्सपोर्टसाठी आपल्याकडे हळद निर्माण झाली तर आज जे आपल्याकडे भाव मिळतोय हा 4 ते 5 पटीनं वाढेल असं सुद्धा साहेबांच्या ज्या सगळ्या अभ्यासातून आहे. तर मग हे आपण हे सगळं करत असताना आम्ही सांगतोय, कृषी विभागही सांगते की आपल्याला रासायनिककडनं सेंद्रियकडे वळणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात. आणि हे जे हळदीबद्दलचं मार्गदर्शन आहे, जसं आता आपण पूर्ण तालुक्यात सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलं, परंतु आपण एक प्रातिनिधिक तत्वावर इथं आलात, पण ही जी गोष्ट आपण आज इथून घेतलेली आहे ही आपल्यापुरती मर्यादित न ठेवता आज आपण इथून जेवढं काही नॉलेज घेऊन जातोय हे नॉलेज आपल्या मित्रांना, आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हे सर्व सांगितलं पाहिजे. आणि ह्या संशोधन केंद्रामध्ये आतापर्यंत तरी आपण ऐकलं नव्हतं, मी तरी नाही ऐकलं की आपण रोपावरती हळद लावू शकतो. आता ठीक आहे, आपल्याकडे केळीसारखी पिकं होते, बरोबर आहे, त्याच्यानंतर ऊसासारखं आहे, पण आता आपल्याकडे हळदीचं पण येतंय. आणि ते रोपातून आपल्याला मेन उद्देश जो आहे की आपल्याला जे क्वालिटीचं बियाणं तयार करायचं, ज्याला आपण प्युरिटी म्हणतो, हे त्याच्यात मेंटेन होतंय. आणि ते जर आपल्याला आणून यावर्षी तर आपण उत्पादनक्षम नाही होणार, परंतु त्या याच्यावरती तो बियाणं करून पुढच्या वर्षी आपल्याकडं त्या व्हरायटीचं स्पेसिफिक ते बियाणं जे आहे हे आपल्याला उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट, आता साहेब आमच्याकडं हळदीसाठी जसं आम्ही बियाण्यासाठी अर्ज करून घेतोय तसं हळद पिकाचे जे रायझोम्स आहेत त्याच्या सुटासाठी शासन सबसिडी देतंय. परंतु शेतकऱ्यांना अडचण एक आहे की ते बियाणं एक तर संशोधन केंद्रातून आणावं लागतं किंवा विद्यापीठाकडून किंवा मान्यताप्राप्त एखादी जी संस्था असेल त्या संस्थेकडनं जर घेतलं तरच त्याला आम्ही अनुदान देतोय. हे जर असं आपल्याकडं हे असेल तर आमचे शेतकरी आम्ही तुमच्याकडं निश्चित पाठवू. आपल्याकडे जर हे बियाणं उपलब्ध असेल तर आम्ही आमच्या शेतकऱ्यांना हे रिकमेंड करू. त्याचा लाभ आमच्या शेतकऱ्याला बियाणं घेण्यासाठी सुद्धा शासन त्याला सबसिडी देत आहे. तसं काही आमच्याकडे उपलब्ध असेल तसंही आम्हाला सांगावं. तर मला वाटतं हे आजचं जे सेशन आहे खूप चांगल्या प्रकारे आपल्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचं मला तरी वाटतं आहे आणि कृषी विभाग सर्वांसाठी आहे. आणि आपण इथं आलात, आम्हाला सर्व आमच्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.